नमस्कार मित्रांनो, मी रामजी टेक सरकारी या आपल्या मराठी मातृभाषेतील यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण जानेवारी महिन्यातील तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनाने महत्त्वाचे 100 प्रश्न पाहणार आहोत. आता तुमची महाराष्ट्र पोलीस भरतीची एक्झाम असणार आहे तुमच्याजवळ. सर्वप्रथम जे मुलं फिजिकल पास झालेले आहेत आणि ज्यांचं एक्झाम आहे त्यांना सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो. आणि आपण हे वन लाईनर 100 प्रश्न पाहणार आहोत. तुमचे अतिशय महत्त्वाचे असणार आहेत, त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इंडेक्स आहे, आपण सर्व क्रीडा असतील, गव्हर्नमेंटचे मिलिटरी एक्सरसाइज असतील, पुरस्कार असतील, अपॉइंटमेंट्स असतील, इम्पॉर्टंट डेज, काही पॉलिसीज असतील गव्हर्नमेंटचे, इनोव्हेशन स्कीम, आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय न्यूज, सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड असतील, महाराष्ट्रातील काय घडामोडी असतील, कल्चरल बुक्स काय असतील, मीटिंग्स, कॉन्फरन्स, समिट असतील, इंडेक्स असतील, हे सर्व आपण काय महत्त्वाचे व्यक्तीचे निधन असतील, ब्रँड ॲम्बॅसिडर असतील, महत्त्वाचे आपण 100 प्रश्न पाहणार आहोत तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनाने. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम तुम्ही जर आपल्या टेक सरकारवरती जर नवीन आला असताल तर आपल्या टेक सरकार चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हे PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेलं आहे, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. चला तर पहिला प्रश्न काय आहे मित्रांनो, 1 जानेवारी 2026 रोजी अणुऊर्जा नियामक मंडळाच्या म्हणजेच ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर पर्याय क्रमांक बी असणार आहे, श्री A.K. बालसुब्रमण्यम यांची ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड जे आहे त्यांच्या अध्यक्षपदी काय झालेलं आहे? नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे, चला दुसरा प्रश्न पाहूया. संयुक्त राष्ट्रसंघाने म्हणजेच UN नेशनने 2026 हे वर्ष खालीलपैकी काय म्हणून घोषित केले आहे? तर वरीलपैकी सर्व असणार आहे. काय असणार आहे? आंतरराष्ट्रीय रेझिलियन्स आणि पशुपालक वर्ष, शाश्वत विकासासाठी स्वयंसेवकांचे आंतरराष्ट्रीय वर्ष, महिला शेतकऱ्यांचे आंतरराष्ट्रीय वर्ष, म्हणजेच वरीलपैकी सर्व असणार आहे. हा एक स्टार मार्क करून ठेवा, खूप अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो. महाराष्ट्र पोलीस महासंचालक DGP म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर पर्याय बी, सदानंद दाते यांनी आपल्या महाराष्ट्राचे DGP झालेले आहेत. प्रश्न क्रमांक 14, 6 जानेवारी 2026 रोजी निधन झालेले सुरेश कलमाडी कोणत्या राजकीय पक्षाचे ज्येष्ठ नेते होते? तर सुरेश कलमाडी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे काय होते? नेते होते. त्यांचे 6 जानेवारी 2026 रोजी काय झालेलं आहे? निधन झालेलं आहे. एक ध्यानात ठेवा. 1 जानेवारी 2026 पासून कोणता देश अधिकृतपणे त्यांचे युरो हे चलन स्वीकारणार आहे? तर प्रश्न क्रमांक 5चं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, बल्गेरिया हे अधिकृतपणे त्यांचं युरो चलन स्वीकारणार आहे. ध्यानात ठेवा. भारतातील पहिले वंदे भारत स्लीपर ट्रेन कोणत्या दोन शहरांदरम्यान धावणार आहे? तर पर्याय क्रमांक डी असणार आहे आपलं प्रश्न क्रमांक 6चं उत्तर, गुवाहाटी आणि हावडा. गुवाहाटी आसाम आणि हावडा पश्चिम बंगाल हे दोन शहर असणार आहेत, स्टेशन असणार आहेत पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन. ठीक आहे, गुवाहाटी आणि हावडा. ब्राझीलने 1 जानेवारी 2026 पासून प्रभावीपणे 18वे ब्रिक्स अध्यक्षपद आपल्या कोणत्या देशाकडे सोपवलेलं आहे? तर प्रश्न क्रमांक 7चं उत्तर आहे पर्याय डी, भारत आपल्या प्याऱ्या देशाकडे काय केलेलं आहे? ब्रिक्सचे 18वे अध्यक्षपद दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 8, भारताच्या मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या पहिल्या हायब्रिड प्रदूषण नियंत्रण जहाजाचे नाव काय आहे? पोल्युशन कंट्रोल वेसल, त्याचं नाव काय आहे? तर समुद्र प्रताप असणार आहे. मेक इन इंडियाच्या अंतर्गत हे बनवलेलं काय आहे? पहिलं हायब्रिड प्रदूषण नियंत्रण जहाज आहे. कोणतं? समुद्र प्रताप. प्रश्न 9, सोमनाथ स्वाभिमान पर्व हे सोमनाथ मंदिरावर झालेल्या पहिल्या आक्रमणाला किती वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने साजरे केलं आपण? तर 1000 वर्ष पूर्ण झालेलं आहे. सोमनाथ मंदिर गुजराती ते असणार आहे. ध्यानात ठेवा, 1000 वर्ष पूर्ण झालेलं आहे. तर तुम्हाला हा पण क्वेश्चन येऊ शकतो, स्टार मार्क करून ठेवा, नोट डाऊन करा, मेन पॉईंट्स नोट्स असतील तर. ओके, ठीक आहे. DRDOने नुकत्याच विकसित केलेल्या स्वदेशी घन इंधन सॉलिड फ्यूल वापरणाऱ्या अचूक क्षेपणास्त्राचे नाव काय आहे? तर पर्याय ए, प्रलय असणार आहे. DRDOने काय केलेलं आहे? नुकतेच डेव्हलप केलेलं आहे. आर्थिक वर्ष 2026 साठी फायनान्शियल इयरसाठी GDP वाढ किती टक्के अपेक्षित आहे वास्तविक आपल्या भारताची? तर पर्याय बी असणार आहे 7.4% असणार आहे. व्यावसायिक स्तरावर बायोबिटुमिन उत्पादन करणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे? तर आपला प्यारा भारत देश ठरला आहे बायोबिटुमिन उत्पन्नामध्ये जगातील पहिला देश. ठीक आहे, भारत, हे ध्यानात ठेवा. जानेवारी 2026मध्ये व्हेनेझुएलाच्या तात्पुरत्या राष्ट्राध्यक्ष म्हणजे इंट्रीम प्रेसिडेंट म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर डेस्ली रॉड्रिग्स हे असणार आहेत. व्हेनेझुएलाच्या इंट्रीम म्हणजे तात्पुरत्या राष्ट्राध्यक्ष आहेत.
2026मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMFमध्ये भारत, बांगलादेश, भूतान आणि श्रीलंका या मतदारसंघाचे कार्यकारी संचालक म्हणून कोण कार्यरत आहेत? तर पर्याय सी असणार आहे. उर्जित पटेल हे आपले IMFचे काय आहेत कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत, हे ध्यानात ठेवा. प्रश्न 15वा, तामिळनाडू सरकारने कर्मचारी म्हणजे त्यांचे सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांसाठी कोणती नवीन पेन्शन योजना जाहीर केलेली आहे? तर प्रश्न क्रमांक 15चं उत्तर असणे आपलं पर्याय सी, तामिळनाडू ॲश्युअर्ड पेन्शन स्कीम म्हणजे टॅप्स असं पण म्हणता येईल, तामिळनाडू ॲश्युअर्ड पेन्शन स्कीम. ठीक आहे. फेब्रुवारी 2026मध्ये सुरू होणाऱ्या 10व्या ICC पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद कोणत्या दोन देशाकडे आहे? भारत आणि श्रीलंका या दोन देशाकडे ICC पुरुष T20 विश्वचषक वर्ल्ड कपचे काय आहे यजमानपद आहे, भारत आणि श्रीलंका. प्रश्न 17वा, 2026मध्ये होणाऱ्या 23व्या फिफा पुरुष विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत प्रथमच किती संघ म्हणजे टीम सहभागी होणार आहेत? तर 48 होणार आहेत. प्रश्न क्रमांक 17चं उत्तर आहे पर्याय सी, 23वा. हे ध्यानात ठेवा, 23वा आहे फिफा आणि त्याच्यामध्ये 48 संघ सहभागी होणार आहेत प्रथमच, हे ध्यानात ठेवा. प्रश्न 18वा, 2026च्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेत म्हणजे मिलानो कॉर्टिनो जे आहे 2026 निवडण्यात आलेल्या अधिकृत शुभांकर मास्कोट्स कोणते आहेत? तर पर्याय सी असणार आहे, टीना आणि मिलो. हे तर तुम्ही इमेजमध्ये पाहू शकता, टीना आणि मिलो हे दोन काय आहेत मास्कोट आहेत म्हणजे अधिकृत शुभंकर आहेत, ते ध्यानात ठेवा. INSV कौंडिन्य आपल्या पहिल्या प्रवासात पोरबंदरहून कोणत्या बंदराकडे प्रवास केलेला आहे? INS कौंडिन्य मस्कतकडे केलेला आहे. पोरबंदर गुजरातीतून त्यांनी प्रवास केलेला आहे मस्कत ओमान या बंदराकडे. ठीक आहे, हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 20वा, 2026च्या 20व्या आशियाई खेळाचे म्हणजे आशियन गेमचे यजमानपद कोणत्या शहराकडे आहे? तर प्रश्न क्रमांक 20चं नागोया आईची जपानकडे 20व्या आशियाई खेळाचे काय आहे यजमानपद आहे, नागोया आईची जपान येथील हे शहर आहेत 20व्या आशियाई खेळाचे म्हणजे आशियन गेम्स असं म्हटलं जातं. ठीक आहे. भारताने नुकत्याच लॉन्च केलेल्या ब्रिक्स 2026 लोगोमध्ये खालीलपैकी कोणता मुख्य डिझाईन घटक आहे? तर नमस्ते मुद्रेसह कमळ असणार आहे, ध्यानात ठेवा. ब्रिक्सचा अधिकृत लोगो आहे नमस्ते मुद्रेसह कमळ. ठीक आहे. प्रश्न 22वा, भारतातील पहिली UCI म्हणजेच आंतरराष्ट्रीय सायकलिंग युनिक 2.2 श्रेणीतील पुणे ग्रँड टूर 2026 सायकलिंग स्पर्धा कोणत्या कालावधीत आयोजित करण्यात आली होती? तर प्रश्न क्रमांक 22चं उत्तर असणार आहे 19 जानेवारी ते 23 जानेवारी 2026 दरम्यान ही आंतरराष्ट्रीय सायकलिंग युनियन स्पर्धा आपले म्हणजेच त्याला आपण पुणे ग्रँड टूर 2026 असं म्हटलं जातं आणि त्याचे ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून महेंद्रसिंग धोनी यांना हे होते, हे ध्यानात ठेवा. प्रश्न 23वा, सातारा येथे आयोजित 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणी भूषवले? 2026चं जे 99वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं त्याचे अध्यक्ष कोण होते? विश्वास नागरे पाटील. हे कुठं झालेलं आहे? सातारा या ठिकाणी झालेलं आहे. हे एक तुम्ही अतिरिक्त तिथे ध्यानात ठेवा. तुम्हाला असं विचारू शकतात 99वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरामध्ये झालं? तर सातारा आणि त्याचे अध्यक्ष विश्वास पाटील हे होते. ठीक आहे. प्रश्न 24वा, जानेवारी 2026मध्ये भारताने आपल्या नागरिकांना इराणमधून बाहेर काढण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय? म्हणजे सुरू केलेलं ऑपरेशन कोणतं होतं? ऑपरेशन स्वदेश. म्हणजे आपले इराणमध्ये जे आपले भारतीय नागरिक अडकलेले होते तर त्यांना आपल्या स्वदेशी म्हणजे आपल्या देशामध्ये आणण्यासाठी ऑपरेशन स्वदेश हे राबवलं होतं. एक ध्यानात ठेवा, हे एक महत्त्वाचं ऑपरेशन आहे. 19 जानेवारी 2026 रोजी पार पडलेल्या एक्स दोस्ती म्हणजे एक्सरसाइज जी दोस्ती आहे त्रिपक्षीय सागरी सरावाच्या 17व्या आवृत्तीत कोणते 3 देश 17वी आवृत्ती असणार आहे 19 जानेवारीला जी झालेली म्हणजेच एडिशन 17वी 2026मध्ये एक्सरसाइज दोस्ती. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये भारत, मालदीव आणि श्रीलंका हे 3 देश सामील आहेत त्याच्यामध्ये एक्सरसाइज दोस्तीमध्ये आणि 2026मधली ही 17वी आवृत्ती होती भारत, मालदीव आणि श्रीलंका. 10 ते 12 जानेवारी 2026 दरम्यान IRENA म्हणजेच इंटरनॅशनल रिन्युएबल एनर्जी एजन्सी असेंब्लीचे 16वे सत्र. ठीक आहे, 16वे सत्र कोठे आयोजित करण्यात आले होते? तर प्रश्न 26चं उत्तर असणार आहे अबुधाबी संयुक्त अरब अमिरात येथे. ठीक आहे, अबुधाबी संयुक्त
संयुक्त अरब अमिरात UAE असं पण म्हटलं जातं. ठीक आहे. जानेवारी 2026मध्ये पार पडलेल्या प्रवासी भारतीय दिवसाचे हे एक महत्त्वाचं आहे मित्रांनो, ह्याला स्टार मार्क करा. प्रवासी भारतीय दिवस यजमान शहर कोणते? तर भुवनेश्वर असणार आहे. ओडिसा येथील हे शहर असणार आहे भुवनेश्वर. राष्ट्रीय मतदान दिन 2026 आपण 25 जानेवारीला साजरा करतो. तर त्याची मुख्य कल्पना म्हणजेच थीम काय आहे? तर माझा भारत माझं मत ही एक थीम. मित्रांनो, काय तुम्हाला परीक्षेला थीम विचारतात किंवा एखादी योजना विचारतात किंवा तुम्हाला स्लोगन, त्याच्यामध्ये स्लोगन पण म्हणतो आपण थीमला. हे खूप महत्त्वाचं. आता काय तुम्हाला महत्त्वाचे दिवस त्याच्या थीमवरती पण क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यामुळे तुम्हाला एक महत्त्वाचं ठरणार आहे. नोट डाऊन करून ठेवा. SHINE म्हणजे स्टँडर्ड हेल्प इन्फॉर्म अँड न्यूचर इम्पॉवर्ड वुमन ही योजना कोणत्या संस्थेचा पुढाकार आहे? तर ही भारत मानक ब्युरो म्हणजेच BIS असं म्हणतो आपण. भारत मानक ब्युरो म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स. ठीक आहे. शाईन, तुम्ही शाईनचा फुल फॉर्म लिहून ठेवा. स्टँडर्ड्स हेल्प इन्फॉर्म अँड नर्चर इम्पॉवर्ड वुमन. ठीक आहे. प्रश्न 30वा, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 नुसार भारतीय पासपोर्टचा क्रमांक काय आहे? तर आपल्या भारतीय पासपोर्टचा क्रमांक 80वा आहे. हे ध्यानात ठेवा. हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये हेनले पासपोर्ट इंडेक्स दरवर्षी मित्रांनो काय केला जातो? जाहीर केला जातो. तर दरवर्षी हा चेंज होतो. तर आपला 2026 नुसार भारताचा कितवा क्रमांक आहे? 80वा. हे एक ध्यानात ठेवा. जानेवारी 2026मध्ये पार पडलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरी विजेतेपद कोणी पटकवले? तर कार्लोस आस्करलाज यांनी पटकवलेलं आहे. ध्यानात ठेवा. जानेवारी 2026मध्ये भारतीय रेल्वेचा प्रतिष्ठित अतिविशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या चंदना सिंग म्हणजेच RPF रेल्वेच्या इन्स्पेक्टर आहेत, यांना कोणत्या मोहिमेअंतर्गत 1500हून अधिक मुलांची सुटका केली आहे? तर ऑपरेशन नन्हे फरिश्ते. आता मित्रांनो, इथं तुम्हाला 2 ते 3 ह्याच प्रश्नामध्ये 2 ते 3 मुद्दे तुमचे क्लिअर झालेले आहेत. चंदना सिंग यांना रेल्वेचा काय झालेला आहे? अतिविशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कार भेटलेला आहे आणि त्यांनी ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत 1500हून अधिक मुलांची सुटका केलेली आहे. एक तुम्हाला इथं 2 ते 3 मुद्दे किंवा 2 ते 3 प्रश्न तुम्हाला ह्याच क्वेश्चनमधून बनवू शकतात तुम्ही. ठीक आहे. तर चंदना सिंग यांना अतिविशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कार 2026 भेटलेला आहे. परत त्यांनी कोणत्या ऑपरेशन अंतर्गत भेटलेलं आहे? तर नन्हे फरिश्ते. तुम्हाला रेल्वेचं नन्हे फरिश्ते हे ऑपरेशन कोणत्या विभागाचं आहे तुम्हाला असं पण विचारलं जाऊ शकतं. तर हे इंडियन रेल्वेचं असणार आहे ऑपरेशन नन्हे फरिश्ते आणि या मोहिमेअंतर्गत 1500हून अधिक मुलांची काय केलेली आहे? सुटका केलेली आहे. ठीक आहे. 15 जानेवारी 2026 रोजी भारतीय हवामान विभागाने म्हणजेच IMD आपल्या 151वा स्थापना दिवस कोणत्या मुख्य विषयाच्या थीमवर लक्ष केंद्रित करून साजरा केलेला आहे? तर पर्याय C असणार आहे. तंत्रज्ञान, अचूकता आणि लवचिकता या मुख्य थीमवरती काय केलेलं आहे? IMDने आपला 151वा स्थापना दिवस साजरा केलेला आहे. प्रश्न 34वा, जागतिक आर्थिक मंच म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची 56वी जी बैठक होती, वार्षिक बैठक जानेवारी 2026मध्ये कोठे पार पडली? तर दावोस, स्वित्झर्लंड येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची जानेवारीमध्ये काय झालेली आहे? बैठक पार पडलेली आहे. दावोस हे एक स्टार मार्क करून ठेवा. ही एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. नासाची कोणती महत्त्वाची चंद्राशी संबंधित मोहीम 2026मध्ये प्रशिक्षित केली जाणार आहे? तर आर्टमिस सेकंड हे असणार आहे. नासाची एक महत्त्वाची काय आहे? मोहीम आहे आर्टमिस सेकंड. हे एक ध्यानात ठेवा. 15 जानेवारी 2026 रोजी येमनच्या प्रेसिडेन्शियल लीडरशिप काउन्सिलने म्हणजे PLCने कोणाची नवीन पंतप्रधान म्हणून काय केलेली आहे? नियुक्ती केलेली आहे. तर काय आहे मित्रांनो आपल्या 36व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय B असणार आहे. शाया मोहसेन जिंदानी हे काय झालेले आहेत? प्रेसिडेन्शियल लीडरशिप काउन्सिलने त्यांची म्हणजेच PLCने नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती केलेली आहे. शाया मोहसेन जिंदानी. ठीक आहे. 11व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच AIFF 2026मध्ये प्रतिष्ठित पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर पर्याय असणार आहे A इलियाराजा यांना काय झालेलं आहे? अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवमध्ये पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. हा 2026मध्ये कितवा असणार नाही? 11वा असणार आहे. हे ध्यानात ठेवा. आणि आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये हा आयोजित केला गेला. ठीक आहे. ध्यानात ठेवा तुम्ही 2-3 पॉईंट.
आशियाई मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्समध्ये 2026च्या अंतिम क्रमवारीत भारताचा कितवा क्रमांक आहे? तर भारताचा आपल्या भारत देशाचा कितवा असणार आहे? 6वा क्रमांक असणार आहे. आशियाई मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्समध्ये आपल्या भारत देशाचा कितवा? 6वा क्रमांक आहे, हे ध्यानात ठेवा. 26 जानेवारी 2026 रोजी नवी दिल्लीतील कर्तव्य पथावर होणाऱ्या 77व्या म्हणजे 2026मध्ये 77वा प्रजासत्ताक दिन होता, हे एक आपल्या इथं क्लिअर झालं. ठीक आहे, हे ध्यानात ठेवा. संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाची मुख्य संकल्पना थीम काय होती? तर पर्याय डी असणार आहे, गणेश उत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक. ही मुख्य थीम होती आपल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाची. ठीक आहे, आणि आपल्याला आपल्या चित्ररथाला काय झालेलं आहे? महाराष्ट्राच्या प्रथम क्रमांक भेटलेला आहे, हे तुम्ही अतिरिक्त तिथं ध्यानात ठेवा. 2026च्या जानेवारी प्रजासत्ताक दिनामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला काय झालेलं आहे? प्रथम क्रमांक भेटलेला आहे. आणि थीम जर म्हटलं तर गणेश उत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक असं होतं. ठीक आहे, चला प्रश्न 40वा. हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीदी समागमाचे आयोजन 24 आणि 25 जानेवारी 2026 रोजी कोठे करण्यात आले? तर पर्याय सी असणार आहे, नांदेड या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे? हिंददी चादर आयोजित करण्यात आलेलं आहे. जानेवारी 2026मध्ये इस्रो कोणत्या उद्देशासाठी IMEX 2026 ही संधीची घोषणा अनाउन्समेंट ऑपॉर्च्युनिटी प्रसिद्ध केलेली आहे? IMEX, ठीक आहे, 2026. तर पर्याय सी असणार आहे, भारतीय सूक्ष्म गुरुत्व प्रयोगासाठी म्हणजेच इंडियन मायक्रोग्रेव्हिटी एक्सपेरिमेंट्स. ठीक आहे, हे ध्यानात ठेवा. जर IMEX कोणाच्या रिलेटेड असं जर म्हटलं तर इस्रोच्या रिलेटेड आहे, हे एक ध्यानात ठेवा. भारत निवडणूक आयोगाने जानेवारी 2026मध्ये कोणत्या एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केलेलं आहे? तर पर्याय सी असणार आहे, ECI नेट. ठीक आहे, मला मित्रांनो कमेंट करून सांगा, तुम्ही ECI नेटचा फुल फॉर्म कमेंट करून सांगायचा आहे कमेंटमध्ये. प्रजासत्ताक दिन 2026मध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने किती पारितोषिक मिळवले? तर आपण आत्ताच पाहिलं, आपल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला काय झालेलं आहे? प्रजासत्ताक दिनामध्ये पहिलं क्रमांक भेटलेला आहे, पारितोषिक मिळवलेलं आहे. ठीक आहे, जानेवारी 2026मध्ये केंद्र सरकारने एकूण किती व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर केलेला आहे? तर पद्म पुरस्कार आपल्या महाराष्ट्रातील म्हणजे आपल्या भारत देशातील टोटल सर्व 131 व्यक्तींना काय केलेलं आहे? पद्म पुरस्कार जाहीर केलेला आहे. आणि त्याच्यातील आपले महाराष्ट्रातील 15 व्यक्ती असणार आहेत. आपण ते पुढे पाहणारच आहोत. महाराष्ट्रातील 15 व्यक्ती असणार आहेत पद्म पुरस्कार 2026मध्ये. ठीक आहे, आणि 9 जणांना मरणोत्तर भेटलेलं आहे. तुम्ही हे पण अतिरिक्त ध्यानात ठेवा. टोटल जर म्हटलं तर 131. ठीक आहे, आणि मरणोत्तर जर म्हटलं तर 9, आणि महाराष्ट्रातील जर म्हटलं तर टोटल 15. ठीक आहे. प्रोजेक्ट वीरगाथा 5.0 या राष्ट्रीय स्पर्धेच्या सुपर 100 विजेत्यांमध्ये कोणत्या राज्याने सर्वाधिक विजेतेपदे मिळवून प्रथम क्रमांक काय केलेला आहे? पटकावला आहे? तर आपल्या ह्याच्यामध्ये आपलं महाराष्ट्र राज्य असणार आहे. प्रोजेक्ट वीरगाथा 5.0मध्ये सुपर 100 विजेत्यामध्ये आपलं महाराष्ट्र प्रथम आहे. ठीक आहे. 21 ते 23 जानेवारी 2026 या कालावधीत नवी दिल्लीत भारत मंडपम येथे आयोजित आंतरराष्ट्रीय लोकशाही व निवडणूक व्यवस्थापन परिषद म्हणजेच IICDEM किती देशातील प्रतिनिधींनी सहभागी झालेले आहेत किंवा प्रतिनिधी सहभागी झालेले आहेत? तर 70हून अधिक देशाचे काय झालेले आहेत तिथं प्रतिनिधी IICDEM. ठीक आहे, याच्यामध्ये सामील झालेले आहेत. 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या 2026 पूर्वसंध्येला कोणाला अशोक चक्र सर्वोच्च शांतकालीन शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? तर अशोक चक्र कोणाला भेटला आहे? ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना. हे एक ध्यानात ठेवा. अशोक चक्र 2026 कॅप्टन शुभांशु शुक्ला ग्रुप कॅप्टन असणार आहेत एअरफोर्सचे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच हालचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक CMD पदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर कोण असणार आहे? पर्याय बी, श्री रवी कोटा. ठीक आहे. जानेवारी 2026मध्ये कोणत्या दिग्गज भारतीय महिला बॅडमिंटन खेळाडूने आंतरराष्ट्रीय खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे? तर पर्याय डी असणार आहे, कोण? सायना नेहवाल यांनी त्या भारताच्या आपल्या बॅडमिंटन आहेत त्यांनी निवृत्ती जाहीर केलेली आहे. म्हणजे खेळातून ते आता खेळणार नाहीत. त्यांनी ऑफिशियली त्यांनी सांगितलेलं आहे, निवृत्ती जाहीर केलेली आहे. नुकतेच शेतकऱ्यांसाठी लॉन्च करण्यात आलेल्या भारत विस्तार या AI टूलचे पूर्ण नाव काय आहे? तर मित्रांनो, नुकतंच आपल्या
2026चे जे अर्थसंकल्प आहे त्याच्यामध्ये भारत विस्तार हे AI टूल असणार आहे शेतकऱ्यांसाठी. तर त्याचा फुल फॉर्म सांगायचा आहे. तर काय असणार आहे? पर्याय बी असणार आहे, व्हर्च्युअली इंटिग्रेटेड सिस्टीम टू ॲक्सेस ॲग्रिकल्चर रिसोर्सेस. ठीक आहे, तुम्ही हा व्यवस्थित नोट डाऊन करा, खूप महत्त्वाचा आहे. व्हर्च्युअली इंटिग्रेटेड सिस्टीम टू ॲक्सेस ॲग्रिकल्चर रिसोर्सेस. ठीक आहे, भारत विस्तार या AI टूलचे पूर्ण नाव आहे. ठीक आहे. पुणे ग्रँड टूर 2026 या पहिल्या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचे ओव्हरऑल विनर कोण आहेत? तर पर्याय सी असणार आहे. कोण आहेत विनर पुणे ग्रँड टूरचे? ल्यूक मुंडगे हे असणार आहेत. मला कमेंट करून सांगा, हे ल्यूक मुंडगे कोणत्या देशाचे खेळाडू आहेत? तर ते आपल्या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचे अंतिम विजेते ठरले आहे पुणे ग्रँड टूरचे. ठीक आहे, तर हे कोणत्या देशाचे आहेत मला कमेंटमध्ये सांगा. इंडिया सायन्स फेस्टिवल ISF 2026चे आयोजन खालीलपैकी कोणत्या शहरात करण्यात आलेलं आहे? तर पुणे या शहरामध्ये इंडिया सायन्स फेस्टिवल आयोजित केलेलं आहे 2026, पुणे हे शहर. ठीक आहे. IIT कानपूरच्या मदतीने विकसित करण्यात आलेला भारताचा पहिला स्वदेशी लेग्ड मोबाईल मॅनिप्युलेटर कोणता आहे? तर स्कॉर्प असणार आहे. IIT कानपूरने काय केलेलं आहे? विकसित केलेलं आहे त्यांच्या मदतीने लेग्ड मोबाईल मॅनिप्युलेटर स्कॉर्प. ठीक आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय श्री अजितदादा पवार यांचे निधन कोणत्या तारखेला झालेलं आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर कधी झालेलं आहे? 28 जानेवारी 2026 या तारखेला आपल्या अजितदादा पवार यांचं काय झालेलं आहे? निधन झालेलं आहे. प्रश्न 55 2026मध्ये कोणत्या ज्येष्ठ अभिनेत्याला मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे? 2026मध्ये मरणोत्तर पद्मविभूषण. तर धर्मेंद्र सिंग देओल यांना आपण त्यांना ही मॅन म्हणून सुद्धा ओळखलं जातो, ही मॅन म्हणून सुद्धा त्यांना आपण म्हणतो. त्यांना मरणोत्तर काय भेटलं आहे? पद्मविभूषण पुरस्कार भेटलेला आहे धर्मेंद्र सिंग देओल यांना. 77व्या 2026 भारताच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून कोणाला निमंत्रित करण्यात आलेले होते? तर वरीलपैकी दोन्ही असणार आहे. दोन व्यक्तींना आपण काय केलं तर जे आपला 2026मध्ये 77वा आपला प्रजासत्ताक दिन आपण साजरा केला, त्याला मुख्य अतिथी म्हणून आपण कोणाला बोललं होतं? युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष श्री अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला ऑन डेर लेयन. हे तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. दोन व्यक्तींना आपण काय केलं तर आमंत्रित केलं तर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी, युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष आणि युरोपियन काउन्सिलच्या अध्यक्षा. ठीक आहे. 31 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या पहिल्या कुणी शपथ घेतलेली आहे? तर सुनेत्रा पवार यांनी काय केलेलं आहे? महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून, महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे. अजितदादा पवार यांच्या त्या धर्मपत्नी आहेत. अजितदादा पवार यांच्या निधनानंतर त्यांनी काय केलेलं आहे? आपलं महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. प्रश्न 58वा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणजेच गार्डियन मिनिस्टर म्हणून पदभार देण्यात आलेला आहे? हे दोन्ही पण पदं कुणाकडे होते? अजितदादा पवार यांच्याकडे. पुणे आणि बीड जिल्ह्याचे काय ते आहेत आता सध्या पालकमंत्री आहेत. कोण? सुनेत्रा पवार या. आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री पण आहेत. आणि मला कमेंट करून सांगा सुनेत्रा पवार यांच्याकडे कोणत्या कोणत्या मंत्री पदाचा काय आहे पदभार आहे त्यांच्याकडे, मला कमेंट करून सांगा. आणि सोबत पुणे आणि बीड जिल्ह्याचे काय आहेत त्या पालकमंत्री आहेत. ठीक आहे. जानेवारी 2026मध्ये जाहीर झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2025च्या निकालानुसार 1 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत महाराष्ट्रातील कोणत्या शहराने देशात 3रा क्रमांक पटकावला आहे? तर काय असणार आहे? नवी मुंबई. ठीक आहे, नवी मुंबई 2025चे स्वच्छ सर्वेक्षण शहर नवी मुंबई हे ध्यानात ठेवा. जानेवारी 2026मध्ये पार पडलेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे भव्य आयोजन खालीलपैकी कोणत्या शहरात करण्यात आलेले होते? तर सातारा. आपण आत्ताच पाहितलं, सातारा या शहरामध्ये 99व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे काय झालेलं आहे? भव्य आयोजन करण्यात आले होते सातारा या शहरामध्ये. भारताची पहिली आंतरराष्ट्रीय बहुस्तरीय सायकलिंग स्पर्धा पुणे ग्रँड टूर 2026साठी कोणाची सदिच्छा दूत म्हणजेच गुडविल ॲम्बॅसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर महेंद्रसिंग धोनी हे असणार आहेत. ग्रँड टूर जे आहे त्याचे ग्रँड ॲम्बॅसिडर कोण आहेत? ब्रँड ॲम्बॅसिडर महेंद्रसिंग धोनी.
जानेवारी 2026मध्ये ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते? तर झिम्बाब्वे आणि नामिबिया. अंडर-19चे यजमानपद झिम्बाब्वे आणि नामिबिया या देशाकडे आयोजित होते. ठीक आहे. जानेवारी 2026मध्ये स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे पार पडलेल्या जागतिक आर्थिक मंच म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या 56व्या वार्षिक बैठकीची मुख्य संकल्पना म्हणजेच थीम काय होती? तर थीम काय असणार आहे? संवादाचा आत्मा. म्हणजेच काय असणार आहे? पर्याय ए, अ स्पिरिट ऑफ डायलॉग. हे एक तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. दावोस येथे काय झालेली आहे? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची 56वी वार्षिक बैठक काय झालेली आहे? पार पडलेली आहे. आणि दावोस हे शहर कुठं आहे? स्वित्झर्लंड या देशामधील हे असणार आहे. आणि थीम जर म्हटलं तर काय आहे? संवादाचा आत्मा म्हणजेच अ स्पिरिट ऑफ डायलॉग. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 64 युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेल्या मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडियामध्ये एकूण 12 किल्ल्यांचा समावेश आहे. यातील 11 किल्ले महाराष्ट्रात असून उर्वरित एक किल्ला कोणत्या राज्यात आहे? तर पर्याय बी असणार आहे. तामिळनाडू या राज्यामधील एक उर्वरित काय असणार आहे? किल्ला आहे. आणि महाराष्ट्रातील आपले 11 किल्ले मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडियामध्ये काय झालेले आहेत? सामील झालेले आहेत. तर मित्रांनो मला कमेंट करून सांगा, महाराष्ट्रातील 12 किल्ले मला तुम्ही कमेंट करून सांगा व्यवस्थित, कोणते कोणते किल्ले आहेत आपल्या महाराष्ट्रातील. 11 किल्ले महाराष्ट्रातील, टोटल 12 आहेत. तर आपल्या महाराष्ट्रातील 11 आणि उर्वरित एक जो किल्ला आहे तो तामिळनाडूमधला आहे. तर मला टोटल महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूतील एक त्या किल्ल्याचे नाव मला कमेंट करून सांगायचे आहेत तुम्ही सर्वांनी व्यवस्थित. जानेवारी 2026मध्ये पार पडलेल्या 83व्या म्हणजे 83 गोल्ड ग्लोब अवॉर्ड्स सोहळ्यात कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणजे ड्रामामध्ये पुरस्कार मिळालेला आहे? तर पर्याय बी असणार आहे. हॅमनेट या चित्रपटाला काय झालेलं आहे? 83व्या गोल्ड ग्लोबन पुरस्कार भेटलेला आहे हॅमनेट या चित्रपटाला. हे एक ध्यानात ठेवा. 2026मध्ये नॅशनल टेक्स्टाईल्स मिनिस्टर्स कॉन्फरन्स कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली आहे? तर आसाम या राज्यामध्ये गुवाहाटी या ठिकाणी काय केलेलं आहे? नॅशनल टेक्स्टाईल मिनिस्टर कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलेलं आहे, आसाम गुवाहाटी. नोव्हेंबर 2025मध्ये दलजीत सिंग चौधरी यांच्या निवृत्तीनंतर सीमा सुरक्षा दलाचे म्हणजेच BSFचे पूर्णवेळ महासंचालक डायरेक्टर DG म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर कोण असणार आहेत? BSFचे प्रवीण कुमार हे असणार आहेत BSFचे नवीन डायरेक्टर जनरल DG. ठीक आहे. महासंचालक पूर्णवेळ प्रवीण कुमार BSFचे असणार आहेत, हे ध्यानात ठेवा. जानेवारी 2026मध्ये राष्ट्रीय तपास संस्थेची म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIAचे महासंचालक म्हणजे DG कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर राकेश अग्रवाल काय असणार आहेत? NIAचे डायरेक्टर ऑफ जनरल असणार आहेत म्हणजेच महासंचालक राकेश अग्रवाल NIA. आणि BSF प्रवीण कुमार. हे तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही स्टाफ सिलेक्शन रेल्वेची किंवा आता तुमच्याकडे पोलीस भरतीची एक्झाम देता असाल तुम्ही, तर खूप महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत मित्रांनो. हे व्यवस्थित तुम्ही काळजीपूर्वक नोट डाऊन करा. 2026मध्ये पार पडलेल्या 6व्या खेलो इंडिया विंटर गेम्स 6 एडिशन असणार आहे म्हणजे 6वं एडिशन होतं 2026मधलं. तर त्याच्यामध्ये कोणत्या संघाने 9 सुवर्ण पदकासह पदक तालिकेत प्रथम क्रमांक विजेतेपदक पटकवलं आहे? तर सर्व्हिसेस असणार आहे. सर्व्हिसेस या संघाने 9 गोल्ड पटकावलेले आहेत 6व्या खेलो इंडिया विंटर गेममध्ये, हे ध्यानात ठेवा. ठीक आहे. मोझांबिकमधील जगप्रसिद्ध मानवतावादी आणि महिला हक्काच्या पुरस्कारकर्त्या ग्रेसा मार्शल यांची कोणत्या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे? तर ह्या मोझांबिकमधील ग्रेसा मार्शल यांची पर्याय बी इंदिरा गांधी शांतता निःशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार 2026साठी ग्रेसा मार्शल यांची काय केलेलं आहे? निवड करण्यात आलेली. हा एक आपल्या इंदिरा गांधी शांतता प्रतिष्ठित पुरस्कार आहे. तर मोझांबिकमधील ह्या कोण आहेत? ग्रेसा मार्शल यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार भेटला आहे 2026मध्ये. जानेवारी 2026मध्ये पंजाब पोलिसांनी संघटित गुन्हेगार किंवा गँगस्टर नेटवर्क आणि त्यांच्या समर्थकावर मोठी कारवाई करण्यासाठी कोणत्या मोहिमेची सुरुवात केलेली आहे? तर ऑपरेशन प्रहार हे केलेली आहे सुरुवात. तर ऑपरेशन प्रहार जर म्हटलं तर कोणाचं असणार आहे मित्रांनो? पंजाब पोलिसाच्या रिलेटेड असणार आहे ऑपरेशन प्रहार, हे ध्यानात ठेवा. 26 जानेवारी 2026 रोजी कर्तव्य पथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिन परेडमधील
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या म्हणजेच CRPFच्या तुकडीचे नेतृत्व करणारी जम्मू काश्मीरमधील पहिली महिला अधिकारी कोण ठरल्या आहेत? तर सिमरन बाला ह्या ठरलेल्या आहेत CRPFच्या, आणि त्या जम्मू काश्मीरमधील पहिल्या अधिकारी आहेत CRPFच्या. ठीक आहे. आणि त्यांनी काय केलेलं आहे? प्रजासत्ताक दिना दिवशी तुकडीचं काय केलेलं आहे? नेतृत्व केलेलं आहे सिमरन बाला यांनी. हे एक ध्यानात ठेवा. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. जानेवारी 2026 मध्ये प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2026 नुसार जगातील सर्वात शक्तिशाली सैन्याच्या यादीत भारताने कितवे स्थान कायम राखले आहे? तर आपल्या 73व्या प्रश्नाचं उत्तर आहे 4. ठीक आहे. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2026, तर इंडिया कितव्या? 4थ्या स्थानी आहे. चला 74वा प्रश्न पाहूया. आपत्ती व्यवस्थापनातील उत्कृष्ट कार्यासाठी 23 जानेवारी 2026 रोजी जाहीर झालेल्या सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 मध्ये कोणाची निवड करण्यात आली आहे? तर कोणाची निवड करण्यात आली? लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके हे आपल्या अहिल्यानगर या जिल्ह्यातील आहेत. आपत्ती व्यवस्थापनातील उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना काय झालेलं आहे? सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026ने सन्मानित करण्यात आलेला आहे. कुणाला? लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके हे आपल्या महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. 75वा जानेवारी 2026 मध्ये कोणत्या राज्य सरकारने राज्यातील सर्व कुटुंबांना 5 लाखांपर्यंत मोफत आरोग्य विमा कवच देण्यासाठी मुख्यमंत्री सेहत योजना म्हणजेच मुख्यमंत्री सेहत योजना MMSY अधिकृतपणे कार्यान्वित केलेली आहे? तर पंजाब या राज्याशीही रिलेटेड आहे. कोणती? मुख्यमंत्री सेहत योजना. हे एक ध्यानात ठेवा, पंजाब राज्याची आहे. ICC अंडर 19 पुरुष क्रिकेट विश्वचषक 2026चा विजेता देश कोणता आहे? तर आपला भारत देश असणार आहे ICC अंडर 19 विजेता. जानेवारी 2026 मध्ये भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांड मार्फत साऊथर्न कमांड सांझा शक्ती हा लष्करी नागरी संयोजन मिलिटरी सिव्हिल फ्युजन सराव कोठे आयोजित करण्यात आला होता? तर खडकी या आपल्या महाराष्ट्रामधील पुणे या ठिकाणी. खडकी. ठीक आहे. इथे सांझा शक्ती. ठीक आहे. हे ध्यानात ठेवा. सांझा शक्ती जर म्हटलं तर खडकी पुणे, आणि हा साऊथर्न कमांड लष्करी मिलिटरी एक्सरसाइज आहे. जानेवारी 2026 मध्ये दीव दमण येथे आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या खेलो इंडिया बीच गेम सेकंड एडिशन होती खेलो इंडिया बीच गेमची. कोणत्या राज्याने सर्वाधिक पदके जिंकून सर्वसाधारण विजेतेपदक ओव्हरऑल चॅम्पियनशिप अशी पटकवली आहे? तर कर्नाटक या राज्याने खेलो इंडिया सेकंड 2026 मध्ये कर्नाटक या राज्याने सर्वप्रथम पदक तालिकेमध्ये विजेतेपदक पटकवलेले आहे. जानेवारी 2026 मध्ये मेघालय उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश फर्स्ट वुमन चीफ जस्टिस म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर आपल्या महाराष्ट्रातील न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे हे आपल्या महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे हे पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश झालेल्या आहेत. कुठल्या? मेघालय या राज्यातील. ठीक आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे. प्रश्न 80वा. जानेवारी 2026 मध्ये पार झालेल्या विजय हजारे ट्रॉफी 2025-26 या क्रिकेट स्पर्धेचे प्रथमच विजेतेपदक कोणत्या संघाने पटकावलेले आहे? तर आपल्या विदर्भ या संघाने काय केलेलं आहे? विजय हजारे ट्रॉफी 2026 विदर्भ या संघाने जिंकलेलं आहे, प्रथमच जिंकलेलं आहे. एक ध्यानात ठेवा. स्वच्छ इंधन आणि हरित गतिशीलतेचा ग्रीन मोबिलिटी भाग म्हणून भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन कोणत्या राज्यात चालू झालेली आहे किंवा कार्यान्वित झालेली आहे होणार आहे? तर हरियाणा या ठिकाणी जिंद सोनीपत मार्ग. ठीक आहे. हरियाणा जिंद सोनीपत मार्ग पहिली हायड्रोजन ट्रेन. ठीक आहे. ग्रीन मोबिलिटी ट्रेन असणार आहे हरियाणा जिंद सोनीपत. जानेवारी 2026 मध्ये भारत तिबेट सीमा पोलीस दल म्हणजेच ITBP इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स महासंचालकपदी डायरेक्टर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर शत्रुजित सिंह हे ITBPचे काय झालेले आहेत? डायरेक्टर जनरल झालेले आहेत. 70 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या श्रेणीतील भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर म्हणजे फर्स्ट स्लम फ्री सिटी म्हणून कोणत्या शहराने बहुमान पटकावला आहे? तर सुरत गुजरात या शहराने फर्स्ट स्लम फ्री सिटी. ठीक आहे. गुजरात, सुरत आणि गुजरात हे ध्यानात ठेवा. फ्री
स्लम सिटी फर्स्ट. जानेवारी-फेब्रुवारी 2026मध्ये पार पडलेल्या विमेन्स प्रीमियर लीग म्हणजेच वुमन प्रीमियर लीग IPL जे आहे महिलांचं, त्याच्यात जो 2026मध्ये हंगाम होता तर 4th एडिशन होती. म्हणजे 4थ्या हंगामाचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकवलं आहे? तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या संघाने काय केलेलं आहे? पटकवलेलं आहे. आणि रनरअप कोण होतं त्याचं? तर दिल्ली असणार आहे. ठीक आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांनी 2026चं काय केलेलं आहे? विजेतेपदक पटकवलं आहे. RCB 2 वेळेस जिंकलेला आहे महिला प्रीमियर लीग म्हणजे वुमन प्रीमियर लीग. ठीक आहे. आणि 2 वेळेस मुंबई. तर 2026मध्ये कोण जिंकलेलं आहे? RCB रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर. ठीक आहे. महिलांचं पाहतोय आपण. ठीक आहे. पुरुषांचं नाही आहे, त्याच्यामुळे हे कन्फ्यूज होऊ नका. जानेवारी 2026मध्ये मिझोराममध्ये केला मारिया मिरोमेनिस. ठीक आहे. केला मारिया मिझोरमेनिस ही एक जी सापाची नवीन प्रजातीचा शोध लागलेला आहे. ही प्रजाती सापांच्या कोणत्या प्रकारातील आहे? तर रीड स्नेक. ठीक आहे. केला मारिया मिझोरमेनिक्स रीड स्नेक्स आहेत. हे मिझोराममध्ये काय झालेलं आहे? नवीन प्रजाती सापडलेली आहे रीड स्नेक. हे एक ध्यानात ठेवा. एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. जानेवारी 2026मध्ये जाहीर झालेल्या पद्म पुरस्कार 2026मध्ये महाराष्ट्र राज्यातील एकूण किती व्यक्तींना पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे? तर आपल्या महाराष्ट्रातील 15 व्यक्ती आहेत. तर त्याच्यामध्ये पद्मविभूषण जर म्हटलं तर धर्मेंद्र सिंग देओल यांना पद्मविभूषण भेटलेलं आहे, मरणोत्तर भेटलेलं आहे. त्यांना कला या क्षेत्रासाठी भेटलेलं आहे. आणि धर्मेंद्र सिंग यांना आपण ही मॅन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. मला कमेंट करून सांगा मित्रांनो, 2 व्यक्ती जे पद्मभूषण 2 व्यक्ती आणि पद्मश्री जे 12 व्यक्ती आहेत, मला कमेंट करून सांगायचं आहे तुम्ही व्यवस्थित, जेणेकरून तुमचे रिव्हिजन होऊन जाईल. जानेवारी 2026मध्ये पार पडलेल्या हॉकी इंडिया लीग 2025-26च्या अंतिम सामन्यात रांची रॉयल्सचा पराभव करून दुसऱ्यांदा म्हणजे सेकंड टाईम विजेतेपदक कोणी पटकवलं आहे? तर कलिंगा लॅन्सर जे आहे त्यांनी काय केलेलं आहे? रांची रॉयल्सला हरवून कलिंगा लान्स यांनी काय केलेलं? हॉकी इंडियाचं विजेतेपदक जिंकलेलं आहे. जानेवारी 2026मध्ये कोणत्या राज्यातील अनंतपुरम येथील डाळिंबांना त्यांच्या विशिष्ट गोडव्यासाठी आणि सुवासिक गुणांमुळे भौगोलिक मानांकन म्हणजे GI टॅग प्रदान करण्यात आला आहे? तर आंध्र प्रदेश या राज्यातील जे डाळिंब आहेत अनंतपुरम येथील डाळिंबांना काय केलेलं आहे? GI टॅग भेटलेला आहे. एक ध्यानात ठेवा. जानेवारी 2026मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया प्रदान करण्यात आलेला आहे? तर इथिओपिया या देशाचा काय आहे? सर्वोच्च नागरी सन्मान आपल्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. ध्यानात ठेवा. इथिओपियाचा असणार आहे कोणता? ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया. स्टार मार्क करून ठेवा. हे एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो. ओडिशा राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणजेच फर्स्ट वुमन चीफ सेक्रेटरी म्हणून जानेवारी 2026मध्ये कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर अनु गर्ग यांची काय झालेली आहे? फर्स्ट वुमन चीफ सेक्रेटरी म्हणून जानेवारी 2026मध्ये ओडिशाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून अनु गर्ग यांची नियुक्ती झालेली आहे. 3 जानेवारी 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली नॅशनल म्युझियम येथे पिपररावा मित्रांनो, एक पिपररावा खूप महत्त्वाचं पवित्र अवशेषांचे प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. या प्रदर्शनाचे नाव काय आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर ह्या अवशेषाचे प्रदर्शनाचे नाव काय आहे? लोटस लाईट रिलिक्स ऑफ द अवेकेंड वन. ठीक आहे. हे पिपररावा जे आहे अवशेष हे पवित्र, याचं काय असणार आहे? प्रदर्शनाचे नाव लोटस लाईट रिलिक्स ऑफ द अवेकेंड वन. ठीक आहे. दिल्ली येथील नॅशनल म्युझियममध्ये हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काय केलेलं आहे? इनॉग्रेशन झालेलं आहे. जानेवारी 2026मध्ये मणिपूर राज्याच्या इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, ठीक आहे, पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर नेमचा किपजेन यांची काय केलेलं आहे? मणिपूरच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. जानेवारी 2026मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी ICC मेन्स प्लेयर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर डॅरियल मिशेल जे आहेत न्यूझीलंडचे खिलाडी यांना जानेवारी 2026मध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी ICC मेन्स प्लेयर ऑफ द मंथ म्हणून डॅरियल मिशेल यांची निवड करण्यात आलेली आहे. 26 जानेवारी
2026 रोजी उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे झालेल्या आमसभेत ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ आशियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर कोणाची? शेख जॉन बिन अहमद अल थानी हे कतारचे असणार आहेत. त्यांची काय केलेलं आहे? OCA म्हणजेच ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ आशियाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. जानेवारी 2026 मध्ये प्रकाशित झालेल्या इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट ऑफ भारत इन द मोदी इरा म्हणजेच इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट ऑफ भारत इन द इरा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर प्राध्यापक डॉक्टर सिकंदर कुमार हे असणार आहेत. 27 जानेवारी 2026 रोजी भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात झालेल्या ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराला म्हणजेच FTAला काय म्हणून संबोधले गेले? तर मदर ऑफ द डील्स, मदर ऑफ ऑल डील्स. ठीक आहे, मदर ऑफ ऑल डील्स. भारत आणि युरोपियनने काय केलेलं आहे? त्यांच्यामध्ये संयुक्त मुक्त व्यापार करार झालेला आहे. तर त्या व्यापाराला नाव काय दिलेलं आहे? मदर ऑफ ऑल डील्स. ठीक आहे. जानेवारी 2026 मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी ICC वुमन, आता आपण मेन्स पाहितलं, आता वुमन्स प्लेअर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर शोभाना मोस्तारी यांची निवड करण्यात आलेली आहे. तर मला कमेंट करून सांगा मित्रांनो, ह्या शोभाना मोस्तारी कोणत्या देशाच्या महिला खेळाडू आहेत? ठीक आहे, क्रिकेटच्या महिला खेळाडू आहेत. त्यांना ICC वुमेन्स प्लेअर ऑफ द मंथ म्हणून जानेवारीमध्ये निवड करण्यात आलेली आहे. तर त्या कोणत्या देशाच्या खेळाडू आहेत? प्रजासत्ताक दिन 2026च्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने भारतीय क्रिकेट संघाची माजी कर्णधार रोहित शर्मा यांना कोणत्या प्रतिष्ठित नागरी पुरस्काराने काय केलेलं आहे? सन्मानित केलेलं आहे. तर पद्मश्री या पुरस्काराने आपले माजी क्रिकेटपटू आहेत रोहित शर्मा, माजी कॅप्टन, यांना आपण हिटमॅन म्हणून सुद्धा ओळखला जातो रोहित शर्मा यांना. तर पद्मश्री या पुरस्काराने त्यांना काय केलेलं आहे? सन्मानित केलेलं आहे. एक ध्यानात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रजासत्ताक दिन 2026च्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या एकूण 131 पद्म पुरस्कारामध्ये किती व्यक्तींना मरणोत्तर सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर 9 व्यक्तींना सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर मला कमेंट करून ते 9 व्यक्ती पण तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. 8 जानेवारी 2026 रोजी महिला व बाल विकास मंत्रालयाने CSR भागीदारी सुलभ करण्यासाठी कोणते डिजिटल पोर्टल सुरू केलेलं आहे? तर पंखुडी हे डिजिटल पोर्टल काय केलेलं आहे? सुरू केलेलं आहे. तर पंखुडी जर पोर्टल विचारला तुम्हाला तर कोणत्या मंत्रालयाच्या रिलेटेड आहे? महिला व बाल विकास मंत्रालयाच्या रिलेटेड आहे. कोणतं? पंखुडी पोर्टल. ठीक आहे मित्रांनो, हे जर आपलं मराठी भाषेतील उपक्रम कंटेंट जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही लाईक जर केलं, कमेंट जर केलं तर मला मोटिवेशन भेटतं. आणि अजून तुमच्यासाठी अजून नवीन आपण 100 प्रश्न अजून काढूया आणि व्हिडिओ बनवूया. कारण की तुमच्याकडे 4 ते 5 दिवसामध्ये तुमच्याकडे पोलीस भरतीची एक्झाम असणार आहे. आपण जानेवारी महिन्यातील 100 प्रश्न पाहिलेले आहेत. तर आता आपण फेब्रुवारी ते मार्चमधील आपण 100 प्रश्न महत्त्वाचे बनवणार आहोत. तर त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अभ्यास करत राहा मित्रांनो. ज्यांची एक्झाम आहे त्यांना विश यू गुड लक. अभ्यास करत राहा. 2 ते 3 दिवस आहेत. थँक्यू.